देवाच्या लग्नात पण सोपान नवलच झालं. आपल्याही लग्नाने नवल होतेत ना. उभ्यानं जेवायचं आहे बरं का. माझ्या लग्नामध्ये उभ्यानं जेवायची पद्धत आहे बरं का. आम्ही नवीन पद्धत काढली बरं का. आमच्या लग्नामध्ये उभ्यानं जेवायचं. अरे बुटाड तरी काढ सुमळ्या. ते म्हणला महाराज तुम्हाला माहिती आहे का शासनाने द्रोणावर बंदी घातली बरं का. आता द्रोण देणार नाहीत बरं का. कालांतराने एका बुटामध्ये वरण आणि एका बुटात भाजी घेतली जाईल बरं का. ही आमच्याही लग्नातलं नवल आहे बरं का. काय आमच्या लग्नातनं नवल आहे बरं का. घोड्यावर नवरदेवर बसला बरं का. त्याला आत्तापर्यंत घोडं माहीत नव्हतं बरं का. घोड्याला चुकून टाच आणली आणि घोडं उसळल्याच्या नंतर नवरदेव नदीला बरं का. हे आमच्या लग्नातलं नवल आहे बरं का. काय आमच्या लग्नातलं नवल आहे बरं का. शेवंतीला जिच्या नवऱ्याला 2.25 लाख रुपये पगार आहे ती त्याची बायको शेवंतीमध्ये नाचायला लागली बरं का. हे आमच्या लग्नातलं नवल आहे बरं का. बघत असताना कुठं ही हलकट नवलं आपल्या लग्नातली. ही नालायक लग्न नवलं आपल्या लग्नातली. काय नवले जगाच्या मालकाच्या लग्नातलं. लग्न या सृष्टीवर 6 झाले. त्याच्यापैकी एक विटेवरच्या मालकाचं लग्न आहे. एक काशीतल्या मालकाचं लग्न आहे. नवलच नवलच नवलच. बाकीचे घरी गेल्यावर बघा लग्न. त्याच्यापैकी एका राजाचं लग्न आलंय. त्याचं नाव आहे नल. त्याच्यात दुसऱ्या एका वंग देशाच्या राजाचं लग्न आलंय 9 पैकी. त्याचं नाव आहे भारतीय युद्धातला मानवी सिंह. त्याचं नाव आहे कर्ण. वंग देशाचा राजा. चर्मनवती नावाच्या गंगेच्या तीरावर लग्न लागलं. आगा सुमंगलेन भयोजयो मृतिकास पात्रेषु समंगलेन सवरुंताया सकांतेषु सजायते नाम. खापरामुळं प्रेम. खापरामुळं जटाळे बुवा. अरे करी बुवा खापरावर प्रेम. खापरावर. आणि लग्नात खापर दिलं. वृषाली आणि कर्ण. नलदमयंतीच्या लग्नातलं नवल. कवनये कपैल तिरी बैसला यस्तळी आसे एक आबला पाहता हंस दोन्ही निराळा पत्र देता झाला नृपवर. नदीच्या पलीकडच्या कडेला एक राजा इकडच्या कडेला एक मुलगी. मधात हंस क्रीडत होता. तै पाचारीला विहंगमू देता पत्र स्वाधिकारपणू ते प्राप्त झाली या दोनू दमयंती वरिली. सगोत्रे भिन्न गोत्रेशी तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव. 9 पैकी हे आश्चर्य. हे आश्चर्य. हे आश्चर्य. रावणाच्या लग्नातलं कवडीचं पण आश्चर्य नाही. विढाला विढाला काय नवले पंढरपुरातल्या मालकाचं. पहिलं नवल आहे हळद नवरीला ज्याच्या सोबत लागली लग्न त्याच्या सोबत लागलं नाही. एक नवल. शिशुपाळ नवरा शिशुपाल नवरो वरावरयन्ते सुधाया रमा नैवं वरयन्ती आश्चर्या प्रभादो भागयो. हळद शिशुपाला सोबत लागली लग्न त्याच्या सोबत लागलं नाही. चला एक. सगळे पूजन झाले. आवरतो परावरतो सगोत्रेशी भिन्न गोत्रे भयजायम कुलाचारो कुल संपन्ने देवायाम हितेषु प्रसन्ना. अशा क्रिया असतात लग्नामध्ये. त्या सगळ्या कुठून क्रिया असते माहिती आहे का लग्नातली. देवापासून सुरुवात नसती. सभद्रेषु ललाटम प्रपटलेयाम सौरत्तेषु सर्व सौभाग्यप्रदायिनी ये मंगलाति कार्याम प्रथमो अग्रस्थितोयाम. म्हणून लग्नातला बस्ता घेत असताना आधी हातभर कपडा तिच्या नावानं घेत असतात. आपल्या घरात जी आहे सुवासिन मृत्यू पावली तिच्यापासून लग्नाची सुरुवात. षोडशो संस्कारेण स्तते वचम यत्पुराण त्वदायते. असं पुराण सांगतंय. आणि म्हणून बाळ्या सांगतोय. आणि पुराणाला तुकोबराय म्हणतात. पहावे पुराणी विचारोनी. तुकोबरायांनी मान्य केलंय पुराण म्हणून आपण सांगायचं. मनानं नाही सांगायचं. असं सगळ्या पूजा आटपल्या. कल्पना करा नवल किती मोठं आहे. सकुलेन भयं कुलाचारोति जायं. जगदंबेची उपासना केली. जगदंबेची पूजा केली. पण
तिथल्या एका विद्वान महाराजाला पंढरपुरातल्या मालकानं नवल करायला सांगितलं होतं. लग्नाच्या अगोदर पुन्हा जगदंबेची पूजा. स्थानयम उत्तरेशो, उत्तर दिशेला जगदंबेचं स्थान, आणि मग तिथं पूजा करता गेले. त्वादी माया जगदंबा भवानी कुलस्वामिनी अंबा. तो आदि माया जगदंबा भवानी कुलस्वामिनी अंबा. जगदंबेची पूजा केली. सव्रते कृपा पात्रेषु सकृपेषु जायते नाहं. जगदंबास्तत पुण्यायाम गतो जायते न स्थितः. मागच्या अवतारात प्रभू रामचंद्राला राज्याची कृपा, जगदंबेच्या सीतेची कृपा, किंवा सीतेला प्रभू रामचंद्राची कृपा, सीतेला प्रभू रामचंद्र भेटले किंवा प्रभू रामचंद्राला सीता भेटलेला आहे गुरुजी, याची एकमेव ताकद आहे जगदंबा. कारण धनुष्य प्रभू रामचंद्राला उचलत नव्हतं, रावणाला धनुष्य उचलत होतं. रावणाला धनुष्य उचललं नाही इतक्याबद्दल म्हणा, पण रावणाला धनुष्य उचलत नव्हतं असा जर रामायणकार सांगत असेल तर समजायचं मशीद होणार आहे. विठाला विठाला मग प्रभू रामचंद्राला धनुष्य उचलत नव्हतं, उचललं जगदंबेची कृपा. रावणाला उचललं नाही, जगदंबेची कृपा. गतो जन्मायाम जगदंबे पुण्यकालायम. मागच्या अवतारात सुद्धा तुझा पुण्यकालाचा कौल मला होता, या अवतारात तुझा पुण्यकालाचा कौल असू दे. ममम प्राप्तेषु रमाः, मला रमेची लक्ष्मीची प्राप्ती व्हावी म्हणून त्या जगदंबेच्या मंदिरामधून रथामध्ये प्रभूच्या आईसाहेब बसल्या आणि भोजकट नगराच्या तिथं पुढे आल्या आणि तिथं लग्नाचा विस्तीर्ण मंडप दिला. नवल पा नवल 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 नवल, इतका मोठा मंडप, काय मंडप, काय थाट, काय वाजिणारे. सुरसनई चौघडा वाजवायला होते, डीजे वगैरे असं काय नव्हतं. ते सुरसनई चौघडा वाजायचं, मंगलवाद्य लग्नातले. आपल्याकडे नवल आहे ना, येती मंगलम येतो सायम सुर होती जायते हे ओष्टम नैवम रोमायाम नृत्य भागा असतं तेवच. सुरसनई नावाचं वाद्य वाजल्याच्या नंतर ओष्टम रोमाम नैवती, ज्याच्या ओठावर केस आले नाही त्याने नाचावा. हे सुरसनई चौघड्याच्या वाद्याचा अधिकार आहे, ताल आहे. पण ज्याच्या वटावर दाबनावानी मिशा आल्या ते नाचायले. नवल केवडे केवडे आपल्या लग्नातलं नवले. आमचा एक मित्र नायब तहसीलदार, त्याचा मित्र शिकल्याला, त्याच्या लग्नात नायब तहसीलदार लागला, नाचला. आणि 19व्या दिवशी नायब तहसीलदार ज्या लग्नात नाचला त्या नवरीची नवरदेवाची सोडचिठ्ठी झाली. आमच्या मित्राला म्हणलं, अरे तुला पाहिल्यावर वाळूवाले पळतेत, तुला पाहिल्यावर चांगले चांगले पळतेत रे. तू या नालायकाच्या लग्नात नाचला, ज्याला 19 दिवस बायको सांभाळता नाही आली त्याच्या लग्नात नाचला. अपमान किती मोठा कळस येते. विठाला 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 सुरसनई चौघडा मोठ्या थाटात होता. लक्षात घ्या, या लग्नात हळीत कुंकू लावायला 2 बायका कोण होत्या? पुराण वाचा, वाचा पुराण वाचा, लक्षात येईल. आपलं वाची जा. आता एक लक्षात ठेवा, 24ला अभ्यासक्रम बदलणार आहे, बरोबर आहे ना गुरुजी? उद्याच्या 24ला अभ्यासक्रम बदलणार आहे. याच्या अगोदर 64च्या अगोदर अभ्यासक्रमामध्ये आध्यात्मिक फार मोठी ओढ होती. 1964 साली पदाचारी मिशन नावाची संस्था भारतात आली आणि या संस्थेनं पाठ्यपुस्तक निर्मितीवर घाला घातला. या पवित्र देशातली लेकरं, त्यांना रामायण कळू नये, त्यांना भागवत कळू नये, त्यांना महाभारत कळू नये, त्यांना संत वाङ्मय कळू नये म्हणून याच्यातल्या सगळ्या कवितेवर रास घातला, सगळ्या पाठावर रास घातला आणि ती संस्था यशस्वी ठरली. आता 24 सालामध्ये अभ्यासक्रम बदलणार. किमान 27 ते 32% आध्यात्मिक क्षेत्रातले पाडे येणार आणि ते आणावाच लागणार. तर हा देश साधू संतांची भूमी, तर या देशाला हिंदुस्तान म्हणून घेण्याचा असा प्रबळ अधिकार या सगळ्या. कारण लेकरांना बाळकडू पाजल्या जाते. सोपान बुवा आपण शहाण्यांना शिकू शकतो, शहाण्यांना शिकू शकतो, आणि चरबड झालेल्या शहाण्यांना शिकिता येत नसतं. तुम्हाला झोपडं माहिती आहे गुरुजी? झोपड्याच्या आढ्याला वाशे बांधित होते. ज्यांच्या पॅन्टीवाल्याला वाशे कळीत नाहीत, ज्याला 3 किंवा 4 तिफाडे असतात आणि बुड एकच असते त्याला वासं म्हणतात. झोपड्याला वासं तिफाडे खालीन बुड वरी लावित असतात त्याला वासं म्हणत असतात. वासं खाली
आडखणीव टेकीत असतात आणि ते वासवर आढ्यावर त्याचं मुंडकं टेकीत असतात आणि इकडच्या वाशाचं मुंडकं आणि ह्या वाशाचं मुंडकं दोन आणि मधल्या आढ्याचा कोल ह्या तिघा जणायला चिचाच्या फांदीनं बांधित असतात. पण चिंचांची फांदी जोपर्यंत ओली आहे तोपर्यंत आळा येत असतो. चिचाची फांदी वाळली की मोडत असते. तसे चरबट काही वाळलेले असतात ते आपल्याच्यानं नीट करता करता मोडत असतात. पण लहान लेकरं वाळलेली नसतात. जोपर्यंत चिखलाचा गोळा आहे तोपर्यंत त्याचा गणपती त्याचा मारुती करता येतोय. चिखलातलं पाणी आटलं की वारकरी बुवा त्याला ढेकूळ म्हणतात आणि ढेकूळ वटकन लावायच्या पण कामी नसतो. म्हणून बाळकडू लेकरांनाच पाजणं हे वर्गातूनच सुरू असतंय. म्हणून तुकोबारायच्या अभंगवाणी अशा बऱ्यापैकी लहानपणी होत्या. कविता पण गोड होत्या बहिणाबाईपर्यंत. तिथून पुढं कविता आल्या पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी माझ्या पप्पाची, लेकरं कोण्या भूताचे, ह्या कविता कोचल्या. तिथून पुढं मात्र झालं आपल्या संस्कृतीचं मात्र. आता 2024मध्ये येणाऱ्या अभ्यासक्रमात वेदाचा अभ्यास येईल, शास्त्राचा येईल, पुराणाचा येईल, अभंगवाणी येईल, गरजेची काळाची. उद्या आपल्या लेकरांना श्रावण कळायला पाहिजे तर मायबापाला सांभाळतील. आपल्या लेकराला पुंडलिक कळायला पाहिजे तर मायबाप सांभाळतील. आपल्या लेकरांना हरिश्चंद्र कळायला पाहिजे तर मायबाप सांभाळतील. आपल्या लेकराला गोपीचंद कळायला पाहिजे, आपल्या लेकराला रोहिदास कळायला पाहिजे तर आईवडिलाला सांभाळतील. आपल्या लेकरांना माणसातला नाही कळाला तर पक्षातला जटायू कळायला पाहिजे तर मुलींच्या आबरूवर विटंबना होत असताना तिचं संरक्षण करतील. हे पुराणात येणं अत्यंत गरजेचं, अत्यंत येण्याचं गरजेचं. दखल घ्यावी शासनानं ती. असो, या लग्नामध्ये हळद कुंकू लावण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या 2 महिला होत्या. गोडचे नाव आहेत त्यांचे. त्या होत्या. मंगलाष्टक म्हणण्यासाठी 4 लोक होती. अंतरपट धरायला 2च माणसं कुठं असतात. पण हे गोड अशी 2 अंतरपट धरण्यासाठी स्वयंभयो स्वस्तिकारो जया तेव्हापासून अंतरपटावर स्वस्तिक काढीत असते. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. नवरदेवाच्या मागं नवरीच्या मागं मामा का उभं करतात याचाच मेळ नाही अजून. नवरदेव उंच याच्यावर चौरंगावर असतो बरं का, तोल जाईन म्हणून मामा दोन्ही मुठी धरून असतो बरं का. अरे मामा नसबीन पाण्याची देशी पेलेली हे ते नवरदेवाला काय धरीन. नाही का मामा उभा असावा नवरीच्या माग का. मातुलम कुलो पूर्णत्वायम ममं ध्वजायति कीर्तियम लाक्षास्तित पतयेन पुण्यायम कुलाति दीपकम जायते. मामा सांगत असतो बाई आमच्या कुळाचं नाव करवर माय. तुझी आई आमच्या कुळात जन्माला आलेली बाई, मामाचं नाव कर. मामा पोराला सांगतो धर्मयाम कृते पुरुषार्थे सभार्यायम संगोपना लालनात पालयन्ते भार्या ताडनात नैव पालयन्ते. मामा मुलाला सांगतो भाच्याला भाचे बुवा ही लक्ष्मी म्हणून तुझ्या घरात यायली रे बाळा, आमच्या कुळाचं नाव कर माय, हिला लक्ष्मी म्हणून सांभाळ. असे 19 प्रभेद मामाच्या बाबतीत आले. पण आपल्या लग्न म्हणजे चिमणा चिमणीचा खेळच वाटतो. त्याच्यामुळं आपण सुधरत नाहीत. विठाला विठाला मोठ्या थाटात लग्न आहे. पळे बब करणेशु मात्रायम. शेवटचं नवला शेवटचं नवल. मग आपण वेगात पुढचं सांगू, वेगात सांगू पुढचं. संध्याकाळी लांब जायचं. पण एवढे लोक जेवायचे सोपन बा. आजचं कीर्तन म्हणजे प्रसादपर कीर्तन असते. कीर्तनकारानं भानावर राहून कीर्तन केलं पाहिजे. लोक ऐकत आहेत म्हणून कोहरक बी नाही. अरे नुकतीतला पाक बाहेर निघला तरी तू बाहेर निघणंच मंडपाच्या, असं वेळेवान नाही केलं पाहिजे. नियम असते. अहो आपल्याला काय कीर्तन करायचं आणि पळायचं. गावकरी लोकांना किती त्रास आहे. एवढा समाज जीव घालायचा आहे. आज सोमवार आहे, आज पवित्र पर्वणी आहे. आजच्या पर्वणीला तुकोबाराय वंदन करतात, सोमवाराला तुकोबाराय प्रणाम करतात. तुकोबाराय एवढी मोठी पर्वणी आजची. आणि आज सगळ्यांच्या मुखारविंदामध्ये प्रसाद आजचा सिद्धेश्वराचा प्रसाद आहे. वेळेत असो करणा बवाचे नि पळे. इतका वेळ शिल्लक केलं मंगल शेवटचे ते मुहूर्त साधायला सोपन. तेवढ्या अवकाशात आईसाहेबांनी मालकाला सांगितलं मालक एक बोलू. यक्ष आले होय, किन्नर आले, चारण आले, विद्याधर आले, लोकपाळ आले, दिग्पाळ आले, चारुहास आले, परमहंस आले, ऋषी मुनी योगी जपी तपी संन्यासी अनुरागी सगळे आले. सगळे आले. माझे बाबा आले का लग्नाला.
क्षणभर विटेवरचा मालक थांबला. बाबा म्हणल्याच्या नंतर विचार करून सांगितला, तुझे बाबा लग्नाला आले नाही, माझे एखादे काका आले का? ते सुद्धा आले नाही. समुद्र किती आहेत? 7. लक्ष्मी कोणाची कन्या? सागराची. माझे बाबा आले का? नाही. मग एक बोलू का प्रभू, माझे बाबा माझ्या लग्नाला असावा अशी माझी इच्छा आहे. लक्ष्मीनं 4 श्लोक केले. 4 श्लोक आहेत लक्ष्मीचे. त्याचा अर्थ फक्त सांगतो. मी पितयाच्या मुळी नसे, मी पितयाच्या मुळी नसे. नवरी जर बापाच्या मुळावर असेल तर बापाला लग्न मंडपात ठेवत नाहीत, असं शास्त्र आहे. अन्यथा त्याच्या पाठीमागं सुवर्णाची प्रतिमा करून एका माठात टाकतात. माठ पाण्यानं भरलेला असतो आणि त्या माठाच्या पलीकडून एक आंतरपट धरायचं असतं. त्याच्या पलीकडे एक चंदनाची बाहुली करायची असते आणि आधी ते लग्न लावायचं असतं, म्हणजे मूळ उतरीत असते. शास्त्र आहे त्याच्या पाठी. मी 27 वर्षापूर्वी पाठ केलं तर नाही, डिलीट होत नाही. मेमरी कार्ड चांगलं आहे मग, त्याच्यामुळं मी हे मोबाईल वापरतो. कारण हे मोबाईल असा इमानदार आहे, याच्यात दुसरं काही येत नाही, याच्यातलं जाऊनही ते लोकाला जात नाही. तुमच्यातलं जाऊनही ते बी जाते. मोठे घाण होती मग ते जाऊनही ते गेल्यावर. मेमरी कार्ड इतकं खास आहे. 27 वर्षापूर्वी कर्मकांडाचा अभ्यास केला, ते अजून डाटा आहे, डिलीट होत नाही. ते पोट्ट ज्या दिवशी फुकीन त्या दिवशी डाटा डिलीट. विठाला विठाला माझे बाबा लग्नाला असावा. से सपत्रेषु सुवर्णाक्षरे नाम. सुवर्णाक्षरात पत्र लिहिलं प्रदीप बुवा, सुवर्णाक्षरात पत्र लिहिलं. ते पाचारीला पांपती, तो सपरिवारे सिधावती. हा पांपतीला आमंत्रण दिलं आणि सपरिवार साई भावाला घेऊन निघाला. 7 समुद्र निघाले महाराज, 7 समुद्र. सनसूर सनई चौघडा वाजत होता. समुद्र तिकून दिसल्याबरोबर त्या सुरसनई चौघड्यावाल्यानं मंडपावाल्याला सांगितलं, तो काय खरं नाही, तो काय खरं नाही बापू, याच्यातला एक पाईप राहत नाही. 7 समुद्र आल्या. मागे एकदा शिवरात्री 3 वर्षापूर्वी शिवरात्रीला सप्ते झाले. त्या सप्त्यामध्ये 8 दिवस पाऊस होता. त्याच्यातले 25% सप्त्यातले मंडप दुसऱ्याच्या इरीत गवसले. इतके जोरात वारे सुटले होते, इतक्या जोरात वारे. तर 7 समुद्र आल्यावर कसं होईल? हा, तिकून एखादा वडा दिसल्यावर बाळ्या थांबवतो का इथं, बंग इकडं माग. त्या सुरसनई चौघड्यावाल्यानं दिव्याम तेजस मंडपेशू त्याला सूचना केली, तो हो कसं. ते म्हणला मोह काही होऊ पण वराडणीचं कसं. मग वराडणीनं असं मेकअप केलेलं. त्या लग्नात घंट्याला साड्या बदली त्याला. काय आता ते हाऊस, घंट्याला साडी बदलणार. हो, कसं कळतं बघा ना त्याला. त्या थाटा माटा तामकं तमकं सगळं. मला लग्न झालं ना त्याच्यामुळं मला माहिती आहे. हो, आमची इथली अंतिकी म्हातारी माझ्या लग्नाला आली. आता मग लग्न एका ड्रेसवर झालं. 14,300 रुपयात मग लग्न पूर्ण कडील गेलं. 14,300 माईकवर सांगायलो मी. 14,300 लग्न, ह्या कडीची त्या कडीला. घरी येऊस तर नवरी म्हणजे मै बायको. 14,300 लग्न झालं. आणि आमची इथली अंतिकी म्हातारी माझ्या लग्नाला आली. तिनं लग्नात साड्या चळायला सांगितलं, आता नाच आहे. म्या म्हणलं जिजी झालं आपलं, आता कशाला नाचन वाचन आमकन तमकन पाय धुन. तसं असतं का? बेकार छोट गाव आहे. अरू म्हणलं अवघड काम आहे. मी म्हणलं तापा 2-3 पातेले पाणी तापिलं, तिला नाव घातलं. तेलाचा पत्ता आहे का रे? मला पाय पडणीचे तशा सस्त्याला 30-35 रुपये आले. ते म्या 5-6 रुपये दिले तुमच्यासारख्या जाऊन. ती प्लॅस्टिकची तेलाची बाटली आणली, आमच्या इथल्या अंतिकीच्या हातात दिली. तर तिनं तेल जिकून पडतंय का ते वरी केलं आणि खालून बुड केलं. याच्यात तेलच नाही. मी म्हणलं मंडप भिजलाय वरी. इतक्या जोरात शिशी दाबली तिनं, मंडप भिजला पण तिच्या हातावर तेलाचा पत्ता नाही. आणि ह्या लग्नात सती निघायला. हे असं मी दुसऱ्याचं सांगायलो, लोकायला राग येईन म्हणून माझ्यावर घेतलं. हे ध्यानात ठेवा. विडाला विडाला सगळी लोक सावध झाली. तो साधू स्तब्धला.
म्हणे ऐके नारायणा कासया पांपती पाचारीला. मंगलाष्टक म्हणणारे साधू, देवा तुला आम्हाला बोलायचं होतं तर आपांपती म्हणजे समुद्र लग्नाला कशाला बोलिला. तै बायली रमा म्हणजे लक्ष्मी. हे रमा तुझ्या बाबाला काकांना थांबावं ना बाहेर. त्यावेळेला आईसाहेब काय उल्हासात आल्यात. आईसाहेब म्हणल्या प्रभू माझे बाबा आमंत्रणानं इथं आलेत, मनानं आले नाही, बाहेर थांबणार नाहीत, चटाया टाका. ते मंडपात बसले पाहिजे. प्रभू आश्चर्यचकित झाले. समुद्र सात जर ह्या मंडपात आले तर वराड वाचन का? वराड काय मासोळ्या तोडायचे? वराड काय खेकडे तोडायचे? वराड काय मगरी सुसरी तोडायचे? वराड मानव आहे ना, कसं वाचल ते? तैचा काटले नयन काढिला रोम जान तये स्थळे स्थापिला पांपती पूर्णत्वे. एक अंगावरचा रोम काढा आणि त्या खड्ड्यात सातीला साती समुद्र बसिले म्हणून मालक दुसऱ्या कडव्यात म्हणले ब्रह्मांडाच्या मालकाने स्वतःच्या लग्नात नवल केले 8, सुभद्रेच्या लग्नात नवल केले 3, दोघांच्याही लग्नात बहीण भावाच्या लग्नात नवल झाले. नाना प्रकारच्या नवलाच्या गोष्टी येतात. युद्ध प्रसंगात नवल केले 29. 1 नंबरचं नवल ऐका युद्ध प्रसंगातलं 2 मिनिटात सांगतो. कमरेच्या खाली गदा मारता येत नाही. सगदा प्रयुद्धेनम द्वंद्वाम कटिसूत्रेषु नैवता यज्जायतेन कटिसूत्रेषि स्थानवतम जंगू भय व्याप्ती. दुर्योधना मारिली गदा घेतला प्राण एडका मदन तो केवळ पंचानन. कमरेच्या खाली गदा मारता येत नाही. कमरेच्या खाली गदा मारून युद्धाला निषेध काल पत्कारला, तरी पण तो काल पत्कारल्याच्या नंतर मीच हुशार आहे असं शास्त्राला वेदाला पुराणाला सांगून पूर्णत्वाच्या अंशात आला. नवल केवढे केवढे असे नाना प्रकारचे नवल भगवंताच्या जीवनात आहेत आणि ते द्वापारयुगात नवल झाले. द्वापारयुगातला जो अवतार आहे तो स्वतंत्र आहे आणि 8व्या अवतारातला जो 7व्या अवतारातला जो अवतार आहे का तो सुनेच्या रूपातला आहे. बोलिले वाल्मिक तैशेची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे. हे एक पारतंत्र्यातलं जीवन आहे. प्रत्येक गोष्टी 7व्या अवतारात एक स्त्री मारली, 8व्या अवतारातही स्त्री मारली, पण फरक वेगवेगळा आहे. फार मोठं नाविन्य आहे हे. 8व्या अवतारातले कितीतरी असे वाखाणण्यासारखे नवल आहेत. कितीतरी दिवस सांगत राहिलं तरी द्वापारयुगातले नवल संपणार नाहीत. मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने चालत असलेला हा नामयज्ञ भगवान शिवजींची कथा. माझ्या शिवजींच्या चरणी प्रार्थना. सज्जनांनो, निसर्गाचं पूर्ण सृष्टीचक्र भगवान सिद्धेश्वराच्या डोळ्यात आहे. उन्हाळा असेल, पावसाळा असेल, हिवाळा असेल, सगळ्या गोष्टी असतील. शुद्ध अंतकरणाने उद्या किंवा आधा जेवण झाल्याच्या नंतर, सोमवार सुटल्याच्या नंतर इथल्याने जाताना आणि इथल्याने इथं राहून सिद्धेश्वराचं डोळे झाकून 2 मिनटं स्तवन करा. हे सिद्धेश्वरा, तुझ्या दृष्टीतल्या सर्व सृष्टी निसर्गाच्या चक्राच्या कला आहेत. पाऊस पाड रे देवा. देवा आम्ही पापी असूल रे, आम्ही मानव आहेत.
बुद्धीच्या कौशल्यावर चांगलं वागण्यापेक्षा आम्ही वाईट वागलो असतो, आम्ही मानव पापी येत रे देवा. पण पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोगीती. देवा, पशुसाठी, जनावरांसाठी, पक्ष्यांसाठी, कीटकांसाठी, या लोकांसाठी पर्जन्य अत्यंत गरजेचं आहे देवा. हे सिद्धेश्वरा, हे वैद्यनाथा, हे सोमेश्वरा, हे बेलेश्वरा, हे रत्नेश्वरा, हे सिद्धेश्वरा. अरे आम्ही जरी कळत नकळत पाप केला असेल, पण या सृष्टीवर तू निर्माण केलेल्या जीवसृष्टीसाठी पर्जन्य पाड. देवाला विनंती करा जेणेकरून पाऊस पडल्याच्या नंतर एवढं मोठं सूत्र, आता पडलेला पाऊस हा पाण्याचा नसून सोपान व प्रत्यक्ष पैशाचा पाऊस असेल. शासन तुम्हाला किती जरी निधी देत असेल, किती जरी निधी देत असेल, काय दुष्काळ जाहीर करेल, किती देऊन सरकार काय देणार आहे आपल्याला. पण पाऊस जर चांगला पडला तर नुसत्या मराठवाड्यातल्या सोयाबीनचे पैसे मोजले तर अख्ख्या भारताला निधी दिले इतके पैसे तयार होतील. अख्ख्या भारत देशातल्या राज्याला निधी दिले इतके पैसे तयार होतील. इतकी सिद्धेश्वरानं कृपा केल्यावर, इतकी वैद्यनाथानं कृपा केल्यावर तितके पैसे आपल्या मराठवाड्याला प्राप्त होतील. अत्यंत गरजेचा पाऊस आहे, अत्यंत गरजेचा आहे. हा पाऊस पाण्याचा नसून सिद्धेश्वरा वैद्यनाथा तो प्रत्यक्ष पैशाचा असेल. शेतकरी राजा सुखी होईल. एक जण म्हणला, महाराज तुम्हाला काय करायचं, यायचं पिकलं तर आपल्याला सप्त्यात बलिते, नाही तर आपल्याला चलो नाशिक, चलो मुंबई, इटा उचलायला, गठू उचलायला, हे आमकं ढकलायला. आणि तिथं आपल्याला लावता येत असतं का? आपल्याला काम नाही आल्यावर ते म्हणते तुम्ही आता कोंबड्या सांभाळायचं काम येतं, तिथं होतं असतं का ते? म्हणून विश्वातली प्रत्येक गोष्ट शेतकरी राजावर अवलंबून आहे. जे राजकारण असो, व्यापार असो, परमार्थ असो, काही असो, ते शेतकऱ्यावर अवलंबून आहे. तो शेतकरी राजा सुखी व्हावा अशी सिद्धेश्वराच्या चरणी प्रार्थना. झालेली सेवा अधिष्ठान देवतेच्या चरणी समर्पित करतो. उपस्थित मृदंगाचार्य, उपस्थित गायनाचार्य, उपस्थित कीर्तनकार, भागवतकार, रामायणाचार्य, वारकरी आदी करून या परिसरातले खूप खूप आध्यात्मिक क्षेत्रातले नाविन्यपूर्ण रत्न आहेत. त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. श्रोत्यांना वंदन करतो. कॅमेऱ्यावाल्यालाही धन्यवाद देतो. चांगलं त्याला टायटल टाकी जा. कष्ट्यात इंजेक्शन हाणलं आणि इकून कातर निघली आणि तिकून काय. कॅमेरेलाही आम्ही नाही म्हणत नसतो. आपल्या हौदात येतं उरक घेत राहा. कलईत हाय तो उरक वाढायचं. कलई संपल्यावर पालथी या बाबा. आपल्या काय पोरीचं लग्न आहे, कुठं नाव चाललंय त्याच्यात, काय ताण नाही. लावीजा पण चांगलं टायटल टाकत जा. आपल्या धर्माला शोभेल, वारकरी संप्रदायाचा मान वाढेल, सन्मान वाढेल, उंची वाढेल, असं टाकत जा. भास्कळ बुस्कळ टायटल टाकून आपल्या संप्रदायाचा अपमान करायचा नाही, ही तुम्हाला विनंती. किती पणासानं लाई जा कॅमेरे, काय ताण नाही. जवरक हौदात हे तोरक येईन. ज्या दिवशी तुटी संपली त्या दिवशी हौद आपल्या अंगावर निघलो आपण कापूस खुरपायला. आपला पटकान उपरनं द्यायचं फेकून, काय ताण नाही घ्यायचं. गुणीजनांना पुनश्च प्रणाम करतो. आणि 2च मिनटात भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वापार युगात जे नवले 8 प्रकारचं काम आहे, 8 प्रकारचे नावं आहेत. 8 वर्षाची मूर्ती आहे. नंदाच्या घराला मजनी ही गोकुळाला भगवंताचा जन्म झाला. त्यावेळेला निशापती यज्जा येते. मागच्या जन्मातलं नवल बघा. मागचा जन्म दुपारी जन्माला आले. एक शपक प्रमाण आहे. त्याच्यासाठी आपल्या संप्रदायातलं सुद्धा प्रमाण आहे. 2 प्रहरी काग सखे सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे राम जन्मला, राम जन्मला ग सखे राम जन्मला, आणि ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, नामदेव आहे, चोखोबर आहेचा पुरावा आहे. माध्यानाशी दिन कर पळभरी, आबा करना पळाचे निभये, तो भास्करो स्थिरत्व ठावे, तै राघव प्रगट्य नवलावे, जेने सृष्टी धारयो. सूर्य थांबला दुपारी. आणि इकडे मध्यरात्री काग सखे, मध्यरात्री काग सखे चंद्र थांबला,
कान्हा जन्मला ग सखे कृष्ण जन्मला, 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 कृष्ण जन्मला. देवा करता काही वेळा करता सूर्य चंद्र थांबले असतील, नवलत नाही नो. तो भास्कर तयाच्या तलकपी, सूर्य प्रभू रामचंद्राच्या जन्माला थांबलाय, काहीच नवल नाही. कारण प्रभू रामचंद्राच्या सिंहासनाला एकीकून चंद्र आणि एकीकून सूर्य. बघा सिंहासन, चंद्र आणि सूर्य सिंहासनाला आहेत. बसायच्या खुर्चीला चंद्र आणि सूर्य. त्याच्या जन्माला थांबले, काय नवलाची गोष्ट आहे. या लोकांना थांबवलंय संतांनी. अर्ध समात्रेषु पुनिता धराधरेषु यम तो करता, प्राकट्य नवलावहितार्था आता भास्करा स्थिरत्वये. धोंडू तात्यान सूर्य थांबिला. इकडं धोंडू तात्या नावाचे मोठे संत होऊन गेले, डोंगर शेळकेला त्यांनी थांबवला. अशी महान महान संत आहेत. तसं तर नवलाची गोष्ट सांगायची झाली तर पंढरपुरातल्या मालकानं जर नवल 1% केले असतील तर 1,00,000% नवल संतांचे आहेत. संतांचे नवल देवापेक्षा मोठे आहेत. मला सांगा, द्वापार युगात नवल केलं कृष्ण परमात्म्याने, बैलाची धार यानं काढली, पण तुकोबारायने दगडाच्या नंदीचं दूध काढलं. नवल आहे ना, त्याच्यापेक्षा मोठं नवल आहे. अशी संतांची फार मोठी नवल आहेत. येणं पळेशी मात्रेषु भास्करा तेजो व्याप्ती यद्दी न करा. काही वेळापुरता सूर्य थांबिला असेल, नवल नाही, काही नवल नाही, काही नवल नाही. इकडं मोठेपण होण्यासाठी महाभारतात 2 श्लोक आले. म्हणे भगवान कृष्ण परमात्म्याने सूर्याला सुदर्शन लावलं आणि 3:30 वाजता दिवस माळीला आणि जयद्रथ्या फुकला. जयद्रथ्या माहिती ना तुम्हाला, कोणाचा मेवना होता? किती भागवतकार मेल्यावर सुधरता तुम्ही? पहिली मला गोळी घाला. कोणाचा मेवना होता जयद्रथ्या? तुम्ही फुका बंदुकी घेऊन भागवतकार, तुम्ही काय अशा वातीच वळायल्या. हे चांगलं ऐकत जा. जयद्रथ्या फुकला, पण त्याचं कारण सांगू का? जयाच्या तेजोवर होता ठाय, अमरेंद्र भ्याकाड होय. ज्याच्या भीतीनं इंद्र भेट होता. इंद्र दशरथ राजाला खुर्ची बसायला देत होता, पण दशरथ राजा खुर्चीहून उतरल्यावर इंद्र खुर्ची धुत होता आणि मग बसत होता. आणि अर्जुन आल्याच्या नंतर इंद्र खुर्ची धुत होता आणि मग अर्जुनाला बसत होता. इतके अर्जुन मोठे होते आणि अर्जुन वारकरी होते. पहाते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आळविती किंवा आठविती. पांडव किती वारकरी होते याच्यातला एक सोपा मुद्रा सांगतो. आननपुटे शुना मनिष्ठाम नैवम यज्जायते क्रिया. नुसता तोंडानं राम राम म्हणतो हे फारच मोठा आहे असा विषय नाही. रोमम कांती भयो द्वैपायन मुच्यते कृष्णाय भयस्थिता रोमम भयम व्याप्ती. हा त्याच्या रोमातून कृष्ण नाम निघत होतं. इतक्या निष्ठावंत वारकऱ्याचं चरित्र इंद्रान सूर्याला सांगा. मरण मुकाट्या फुकिन्न तुला ते माळवणं दिवस. आणि मग त्याच्या सुदर्शनाच्या आडंगी गेला आणि मग 3:30 वाजता दिवस माळीला. पाहे पा जयद्रथू हा भास्कर तेजो निघुतू. मग सोडीला चंद्राकृती बाण तै छेदिला दशरथ पावन. पावन नाही म्हणायचं, तो नालायक होता, नालायक होता. शस्त्र हातात नसणाऱ्या अभिमन्यूला लात मारली होती म्हणून ठोकायचा होता तो. सूर्य संतांनी थांबवायच्या नवलाच्या गोष्टी केल्या. असो भगवान परमात्मा तिथं संध्याकाळी चंद्र प्रसन्न झाला. कारण चंद्राच्या पत्नीचं नाव होतं तारा आणि चंद्राला तारेपासून बुध नावाचा पुत्र झाला. बुद्धीनं प्रगल्भ होता. ममम सर्व वस्तितेषु. मग वर्षा ऋतूत का रोहिणी नक्षत्र चंद्राला 27 बायका होत्या. त्याच्यापैकी रोहिणी ज्येष्ठ होती, तिला आनंद वाटा. इकडं भगवंताच्या 12 मात्यापैकी एक रोहिणी सुद्धा आई होती, तिला आनंद वाटा म्हणून त्या नक्षत्रावर जन्म झाला. 8 वर्षाची मूर्ती प्रगटली. मला घेऊन जा सूप काढं. सुपात घेतलं, ती यमुना भरली. पुरं चढला आचाट त्याशी लाविला अंगुष्ट. दुभंगली यमुना माई. जुन्या स्त्रिया मधातून भांग पाडीत का, तसे यमुनेचे 2 तुकडे झाले. जुन्या स्त्रिया आता 4 पट्टे साडी नेसे लुगड, मागून काळी कोंबड, कपाळाला कुंकू नाये देशे घुबड. सांग सांग पोरी नान लागन का गोड. राष्ट्रसंत दुनियादास महाराज म्हणते नैवम गिरगावकर लिखितम. जुनी स्त्री भांग पाडायची, मधातून भांग पाडायची. अहो कर्मकांडाच्या वर्णीमध्ये 4 श्लोक आले.
त्याच्या त्या वर्णीनुसार एक नाव गेलं. चुन चुन चुन्यात बसले मेन्यात, लवंगा मुठीत, तेलदोडे वटीत, गुलाल भांगात. सखारामजी बसले दाटीत, तर कशी जाऊ पान सुपारी वाटीत. मधलं सोडून दिलं. गुलाल भांगात, लवंगा वटीत, येलदोडे मुठीत. ही वर्णी आली. नामम सौभाग्यप्रदायिनी हरिद्रादि कुंकुमम स्ततेवचः. हे काय गिरगावकरनं लिहिलं नाही. जुन्या स्त्रिया भांग पडाच दुभंगली यमुना माई. मग समोर तो चालला घेऊन वनमाळी, तो श्री चालला घेऊन वनमाळी. तै द्वार एक निहाळी प्रसन्न पाहिले. 4 दरवाजापैकी एक द्वार प्रसन्न दिसलं. ते दार उघडं होतं. ते दार होतं गाईचं. आणि गाईच्या दरवाजातून वसुदेव आतमध्ये शिरले. ते मध्यरात्री प्रसन्न ते उठे एक नृपनंदन. ते उदराची व्यथा पूर्ण गो मातेच्या. रात्री उठले आणि गाईला वैरण टाकण्यासाठी उठले. दार बंद करायचं विसरले. ते प्रसन्न द्वार पाहिले आणि त्या दारातून भगवंताला घेऊन वसुदेव आतमध्ये आले. भगवंताला ठेवलं आणि ती घेऊन गेली. फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. तिकडं नेले. ती आपटीत आपटीत आणि सटली. तुझ लागी वधी उपजला मजाधी. इकडं गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. इतका आनंद इतका आनंद इतका आनंद की त्या आनंदाला सीमा नाही. मग तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्यानं रेंगत. आता न थांबणारी रेल्वे समजायचं. मधले स्टॉप जाय. मग डाव्या गुडघ्याने रांगत किंवा रांगत रंगणी चोरी तलोनी नाना प्रकारच्या खोड्या केल्या. आता जाई राणा सवे घेवो निगोधना, पावा घोंगडी घेऊन पायी. भगवान परमात्मा खांद्यावर घोंगडी, हातामध्ये काठी घेऊन गेले. ते सर्वती गोप बालाना. किती लोक होते सगळे? 29. आपल्या संप्रदायात 29 उपासाला किंमत. फक्त 29 उपासाला किंमत. 29 अर्धायाम सुमात्रेषु सदे जजाय दिवाकरम यत निशापती भय स्थिता पंचाननम अधिष्ठितम. तो पुढचा उपवास फक्त सोमवार. एवढ्या उपवासाला ती 29ची संख्या. ते गोपाळ सगळी गोपाळ एकत्र बसले. देवा खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. मग सर्व शिदुर एकत्र. बिभ्रतम वेन शृंगायाम प्रसाद रस्तुक वलयम. व्याधी निरशन हितार्थायाम पुण्य फलदायेनम पाप क्षालन हितार्थायाम प्रसाद रस्तु कवलम कवल. गोपाल कृष्ण भगवान की जय. सिद्धेश्वर भगवान की जय. वैद्य